प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. प्रत्येकाला आपण उत्पादित केलेल्या मालाला भाव ठरवण्याचा अधिकार आहे, मग शेतकऱ्यांना का नाही, असा संतप्त सवाल पांझरवाडी येथील शेतकऱ्याने उपस्थित करून आपल्या व्यथा न्यूज लोकतंत्रकडे मांडल्या. यावेळी ज्या पिकाला हातांच्या फोडाप्रमाणे जपले त्याच पिकाची आज डोळ्यादेखत राख रांगोळी होताना पाहून खूप यातना होत आहेत. आता काय व्यथा सांगू, माझ्याकडे शब्द सुद्धा नाही, असे म्हणत शेतकऱ्याचे डोळे पाणावले. एकीकडे आसमानी संकट आणि दुसरीकडे होणारी पिळवणूक यामुळे आज शेतकरी उसासारखा पिळला जातोय. त्याने सरकारच्या नीतीवर अनेक प्रश्न उपस्थित करत आपल्या भावना न्यूज लोकतंत्र 18 कडे व्यक्त केल्या. पावसाने संपूर्ण ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून येवला तालुक्यामध्ये कहर केल्याने या ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि न्यूज लोकतंत्र 18 आणि बुलेटिन 13 हा थेट शेतकऱ्याच्या बांधावर आलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतो आहोत. आम्ही सुद्धा या मितीला गुडघ्याभर चिखलातून या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि शेतकऱ्यांची व्यथा या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायची आहे. नेमकं शेतकऱ्यांची काय व्यथा आहे आणि त्याला सरकारकडनं काय अपेक्षा आहे हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. माझ्यासोबत शेतकरी आहे. काय नाव आहे तुमचं काका? भाऊलाल देवरे. भाऊलाल देवरे, बरं, काय सांगाल तुम्ही नेमकं? गेल्या 15 दिवसापासून परतीच्या पावसानं जे थैमान घातलेलं आहे ते शेतकऱ्यावरती एक आसमानी संकट ओढवलेलं आहे, नैसर्गिक संकट ओढवलेलं आहे आणि या संकटातून शेतकरी आता वाचणं अशक्य झालेलं आहे. अगदी मे महिन्यापासून या येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात या ठिकाणी वरुण राजाने अतिशय जोरदार असे स्वागत केलं. संपूर्ण पावसाचा सीझन हा पाऊसच पडत राहिला. शेतकऱ्यानं अतिशय महागडे बियाणं घेतलं, शेतीची मशागत केली. 2000 रुपये प्रति बॅग मकाचं बियाणं घेतलं, 700-800 रुपये प्रति बॅग बाजरीचं बियाणं घेतलं आणि 3000 रुपये प्रति किलो कांद्याचं बियाणं घेतलं आणि शेतकऱ्यानं संपूर्ण बियाणं आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे या मातीत टाकलं. आपल्या मुलाप्रमाणे त्याला जोपासलं, संगोपन केलं, लहानसं मोठं केलं आणि आज मी तिला हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी या परतीच्या पावसाने हिसकावून घेतलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला आता कोणत्याही प्रकारचं भवितव्य राहिलेलं नाही. ना मुलांचं शिक्षण करता येईल, ना काही शेतकऱ्यांना आपल्या मुलींचं लग्न करायचं आहे ते लग्न करता येणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचं जे कर्ज असेल, कृषी कर्ज असेल, शेतीचं कर्ज असेल ते भरता येणार नाही. अतिशय वाईट परिस्थिती किंबहुना शेतकऱ्याचं आर्थिक कंबरड या ठिकाणी या नुकसानीनं झालेलं आहे, कंबरड मोडून गेलेलं आहे. त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला विनंती करतो की शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज आपण माफ केलं पाहिजे. शेतकऱ्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक आपण पाठबळ दिलं पाहिजे. शेतकऱ्याला भरीव अशी तरतूद करून मदत जाहीर केली पाहिजे, तरच शेतकरी उभा राहील आणि जगाचा पोशिंदा जगला तरच जग जगेल. शेतकऱ्याला जर खायला धान्य नसेल तर जगाला कुठून धान्य मिळणार, कुठून दूध मिळणार, कुठून भाजीपाला मिळणार? या गोष्टीचं गांभीर्य शासनाने लक्षात घेतलं पाहिजे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही शेतीची आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. या नैसर्गिक आणीबाणीवरती शासनाने योग्य उपाययोजना केल्या पाहिजे, नाहीतर या ठिकाणी शेतकऱ्यांचा उद्रेक होईल आणि हा उद्रेक इतका मोठा असेल की या सत्ताधारी शासन उद्रेकाला जबाबदार राहील आणि किंबहुना श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान या देशात जी परिस्थिती झाली ती परिस्थिती या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. याची गांभीर्याने सरकारने दखल घेतली पाहिजे, नाहीतर आम्ही शेतकरी या ठिकाणी खूप मोठा ज्वालामुखी निर्माण करू. कोणत्याही प्रकारचं अन्नधान्य पिकवणार नाही, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भाजीपाला आम्ही पाठवणार नाही. शासनाला म्हणा प्रत्येक गोष्टीचा भाव तुम्ही ठरवतात, कंपनीत मॅन्युफॅक्चरिंग होते, कंपनी परचेस करते आणि मालाचा भाव ठरवते. शेतकऱ्याच्या हातात आहे का शेतीमाल भाव ठरवण्याचा अधिकार? कुठे गेला शेतकऱ्याचा अधिकार? शेतकरी हा या शासनाने भिकारी करून टाकलेला आहे. शासनाच्या परराष्ट्र धोरणात, आयात निर्यात धोरणात कोणत्याही बाबतीत एकवाक्यता, स्थिरता शेती कृषी खात्याबाबत दिसत नाही. अतिशय बोगस कारभार या सरकारचा कृषी खात्याबाबत आहे. सरकारला उद्योगधंदे असतील, इंडस्ट्रियल एरिया असेल, त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, अशा अनेक ठिकाणी
जसं समृद्धी महामार्ग झाला किंवा आता तो एक नवीन महामार्ग सुरू आहे, त्याच्यासाठी पैसे आहे, कंस्ट्रक्शन स्ट्रक्चर करायला पैसे आहे आणि शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पैसे नाही. ही कोणती चोरटी आणि भामटी या ठिकाणी शासनाची धोरणं आहेत हेच आम्हाला कळत नाही. तुम्हाला नसेल शक्य होत तर तुम्ही सत्तेवरून तुम्ही खाली व्हा, खुर्च्या खाली करा. तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचे मुलं अतिशय ज्ञानी आहेत, सज्ञ आहेत, ते सुद्धा देश चालू शकतात, ते सुद्धा शेतकऱ्यांचं चांगलं त्या ठिकाणी शेतीविषयक धोरण ठरवू शकतात आणि देशाला एक चांगलं निश्चितच भवितव्य देऊ शकतात. तुम्हाला शक्य नसेल राज्यकारभार चालवणं तर तुम्ही सत्तेतून पाय उतारवा आणि नवीन पिढीच्या हातात सत्ता द्या. तुम्ही भ्रष्टाचारी आहात, तुम्ही सर्व या ठिकाणी करप्टेड आहात, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही, नैतिक अधिकार नाही. जर या संकटातून शेतकऱ्याला वाचवायचं नसेल तर तुम्ही सुद्धा येणाऱ्या संकटातून वाचणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. हाच आवाज आपल्या प्रसार माध्यमातून मी शासनापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी अतिशय ज्वलंत भावना या शेतकऱ्यांनी आपल्या व्यक्त केलेल्या आहे आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि तो जर टिकला तर निश्चित स्वरूपामध्ये हे जग जे आहे टिकणार आहे. आणि म्हणून शासनाकडनं त्यांच्या ह्याच अपेक्षा आहे का शासनानं शेतीविषयक चांगल्या प्रकारचे धोरण या ठिकाणी राबवले तरच या ठिकाणी शेतकरी पुन्हा जो आहे त्याचं पुनर्जीवन होणार आहे, पुनरुत्थान होणार आहे आणि शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्याने हे जमत नसेल तर पाय उतार व्हावं असाही या ठिकाणी इशारा या शेतकऱ्याने या माध्यमातून दिलेला आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी अय्यूब शहा, पांजरवाडी.